कथेच्या गेल्या भागात आपण पाहिले की मुंबईच्या आलिशान घरात पाऊल ठेवताच पहिल्याच रात्री अद्वैतने मधुराला बेडवरून उठवून सोफ्यावर झोपायला लावले. एवढेच नाही तर सासऱ्यांच्या इच्छेने घरात आयोजित केलेल्या सत्यनारायणाच्या पहिल्याच पवित्र पूजेला बसण्यास अद्वैतने स्पष्ट नकार दिला. माझ्याकडे या फालतू कर्मकांडासाठी वेळ नाही, असे म्हणत तो मधुराला भरल्या घरात एकटे सोडून निघून गेला. भरल्या पाटावर बसून मधुराने अश्रू पुसत अत्यंत स्वाभिमानाने ती पूजा एकटीनेच पूर्ण केली. पण अद्वैतचा हा अहंकार इथेच संपत नाही. आता ऑफिसच्या एका अत्यंत मोठ्या आंतरराष्ट्रीय बिझनेस पार्टीसाठी अद्वैत मधुरासमोर एक नवीन आव्हान ठेवणार आहे. पुण्याच्या साध्या मुलीला मॉडर्न कपडे घालता येत नाही असा टोमणा मारत तो तिच्याकडे एक शॉर्ट वेस्टर्न ड्रेस फेकून देतो आणि आव्हान देतो की हिंमत असेल तरच पार्टीला येईल. अद्वैतच्या या आव्हानाला पुण्याची ही करारी मुलगी कशी सामोरी जाणार? ती साडी नेसून तिचा अपमान करून घेणार की अद्वैतने दिलेला तोच ड्रेस घालून त्याला जन्माची अद्दल घडवणार? चला पाहूया. दोन किनारे भाग 3. अनपेक्षित सरप्राईज आणि पार्टीतील महानाट्य. सत्यनारायणाची पूजा संपून दुपार झाली होती, पण अद्वैतचा काहीच पत्ता नव्हता. अद्वैतच्या आई वडिलांनी मधुराचे मन सावरण्याचा खूप प्रयत्न केला. सासूबाईंनी तर मधुराच्या डोक्यावरून हात फिरवून तिची माफीही मागितली. बाळा अद्वैत, लहानपणापासूनच असा हट्टी आणि स्वतःच्या धुंदीत राहणारा आहे. तू मनाला लावून घेऊ नकोस. पण मधुराच्या मनावर झालेली जखम खूप खोल होती. भरल्या घरात सासू सासऱ्यांसमोर आणि भटजी समोर तिचा पती तिला एकटे सोडून निघून गेला होता. हा तिचा घोर अपमान होता. तरीही पुण्याच्या त्या स्वाभिमानी मुलीने स्वतःचे दुःख चेहऱ्यावर दाखवले नाही. तिने दिवसभर घरातील सर्व कामे अगदी मनापासून केली. संध्याकाळ झाली. रात्रीचे 9 वाजले तरी अद्वैत काही घरी आला नव्हता. अद्वैतच्या आईने मधुराला जेवून घेण्याचा खूप आग्रह केला. बाळा, खूप वेळ झालाय, तू काही खाल्लं नाहीस, जेवून घे आधी. पण मधुरा शांतपणे म्हणाली, नाही आई, मी थांबते. ते आल्याशिवाय मी जेवणार नाही. हा तिचा हट्ट नव्हता, तर तिने घेतलेला एक सुप्त निश्चय होता. तिला पाहायचे होते की हा माणूस आपल्या अहंकाराच्या कोणत्या थराला जाऊ शकतो. रात्रीचे 11:30 वाजले तेव्हा घराची बेल वाजली. दरवाजा मधुराने उघडला. अद्वैत दारूच्या नशेत नव्हता, पण त्याच्या चेहऱ्यावर पैशाची आणि स्वतःच्या मोठेपणाची नशा साफ दिसत होती. तो काहीही न बोलता तडक हॉलमधील सोफ्यावर जाऊन बसला आणि त्याने अंगातील कोट काढून बाजूला फेकला. मधुरा शांतपणे स्वयंपाकघरात गेली आणि हातात जेवणाचे ताट आणि सकाळी झालेल्या सत्यनारायणाच्या पूजेचा शिरा एका वाटीत घेऊन आली. तिने ते ताट समोर ठेवले आणि प्रसादाची वाटी अद्वैतच्या समोर धरत अतिशय शांत पण करारी स्वरात म्हणाली, हा आजच्या पूजेचा प्रसाद आहे. देवाला नकार दिलात तरी चालेल, पण प्रसादाचा अनादर करू नका. आधी हा घ्या, मग जेवा. अद्वैतने त्या प्रसादाच्या वाटीकडे पाहिले. त्याचा चेहरा रागाने लाल झाला. त्याने एका तीव्र झटक्यात मधुराचा हात बाजूला सारला. ती वाटी मधुराच्या हातातून सुटली आणि जमिनीवर पडली. पूजेचा तो पवित्र प्रसाद पांढऱ्या शुभ्र मार्बलच्या फरशीवर सर्वत्र सांडला. अद्वैत संतापाने उभा राहिला आणि ओरडला, मी तुला सकाळीच काय सांगितले होते? मला या सगळ्या फालतू कर्मकांडात आणि जुन्या सनातनी गोष्टींमध्ये अजिबात रस नाही. तुझा तो पुण्याचा मध्यमवर्गीय ड्रामा इथे मुंबईत माझ्या घरात चालणार नाही. तुझा हा देव आणि तुझा हा प्रसाद तुझ्याकडेच ठेव. मधुराने सांडलेल्या प्रसादाकडे पाहिले आणि नंतर अद्वैतच्या डोळ्यात पाहिले. तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, तर एक विखारी ठिणगी होती. ती एक पाऊल मागे हटली नाही. तिने अद्वैतच्या डोळ्यात डोळे घालून अत्यंत करारी आवाजात म्हटले, अद्वैत, पैसा खूप असेल तुमच्याकडे, तुम्ही करोडपती असाल, पण अन्नाचा आणि नात्यांचा आदर कसा करावा हे तुमच्या लंडनच्या मोठ्या युनिव्हर्सिटीने तुम्हाला शिकवले नाही. मला याचे वाईट वाटते. अद्वैत तिच्या या उत्तराने पुरता चवताळला. पण मधुरा तिथे न थांबता शांतपणे खाली वाकली. तिने तो सांडलेला प्रसाद स्वतःच्या हाताने गोळा केला आणि ताट घेऊन तिथून निघून गेली. या घटनेला 2 दिवस झाले होते. दोघांमधील संवाद आता पूर्णपणे बंद झाला होता. अद्वैत मधुराला घरात एखादी अनोळखी व्यक्ती असल्यासारखे वागवत होता.
तो सकाळी लवकर ऑफिसला निघून जायचा आणि रात्री उशिरा घरी यायचा. या दरम्यान अद्वैतच्या कंपनीला लंडनच्या एका आंतरराष्ट्रीय क्लायंट कडून खूप मोठे प्रोजेक्ट मिळाले होते. या यशाच्या आनंदात अद्वैतने मुंबईतील एका अत्यंत आलिशान आणि 5 स्टार क्लब मध्ये एका भव्य बिझनेस पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला मुंबईतील बडे उद्योगपती, नामांकित सेलिब्रिटीज, परदेशी क्लायंट्स आणि अद्वैतचा तो मोठा हायफाय मित्रपरिवार येणार होता. अद्वैतच्या वडिलांनी डायनिंग टेबलवर चहा पिताना स्पष्ट शब्दात सांगितले, अद्वैत, या पार्टीला तू मधुराला सोबत घेऊन जाशील. ती आता आपल्या घराची सून आहे आणि तुझ्या कंपनीची लेडी डायरेक्टर म्हणून तिने तिथे असणे गरजेचे आहे. अद्वैतच्या वडिलांच्या हट्टापायी अद्वैतने होकार तर दिला, पण त्याच्या मनात एक वेगळीच खुटील खेळ होती. पार्टीच्या दिवशी संध्याकाळी अद्वैतने मधुराला खोलीत बोलावले. त्याने बेडवर एक अत्यंत स्टायलिश, महागडा आणि आधुनिक पाश्चात्य डिझायनर ब्लॅक वन पीस ड्रेस फेकला. तो अत्यंत गर्विष्ठपणे आणि तुच्छतेने म्हणाला, आज रात्री माझ्या ऑफिसची खूप मोठी पार्टी आहे. बिझनेस वर्ल्ड मधील सर्वात मोठे लोक तिथे येणार आहेत. जर तुला माझ्यासोबत त्या पार्टीला यायचे असेल तर तुला हाच ड्रेस घालावा लागेल. मला तिथे तुझी ती पुण्याची साडी, कपाळावरची टिकली आणि नाकातली नथ अजिबात नको आहे. माझ्या क्लायंट समोर मला माझी नाचक्की करून घ्यायची नाहीये. मला खात्री आहे की पुण्याच्या एखाद्या साध्या मुलीला असा मॉडर्न ड्रेस कधी कॅरी करताच येणार नाही. जर हा ड्रेस घालण्याची हिंमत असेल तरच गाडीत बस, नाहीतर घरातच बसलेली बरी. अद्वैतला वाटले होते की मधुरा हा ड्रेस पाहून नकार देईल आणि ती पार्टीला येणार नाही. मधुराने बेडवर ठेवलेल्या त्या डिझायनर ब्लॅक ड्रेसकडे पाहिले आणि नंतर अद्वैतकडे. तिच्या चेहऱ्यावर एक गूढ आणि आत्मविश्वासाने भरलेले हसू उमटले. तिने ड्रेस हातात घेतला आणि अद्वैतच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाले, अद्वैत, तुम्हाला वाटतं ना की पुण्याच्या मुलींना फक्त साडीच नेसता येते आणि बाहेरील आधुनिक जगाची आम्हाला समज नाही. ठीक आहे, तुमचे हे आव्हान मला मान्य आहे. तुम्ही पुढे व्हा, मी पार्टीला नक्की येईन. अद्वैतला वाटले ती फक्त वरवर बोलते आहे. तो तिथे न थांबता संतापाने एकटाच आपली मर्सडीज गाडी घेऊन पार्टीसाठी निघून गेला. मुंबईतील त्या लिशान क्लब मध्ये पार्टी अत्यंत जोरात सुरू होती. सर्व पाहुणे हातात ड्रिंक्सचे ग्लास घेऊन इंग्रजीत मोठ्या दिमाखात गप्पा मारत होते. अद्वैत त्याच्या परदेशी क्लायंट्सच्या घोळक्यात उभा राहून स्वतःच्या यशाची बढाई मारत होता. त्याचे मित्रमैत्रिणी तिथे आले होते. अद्वैतच्या मनात एक सुप्त आनंद होता की मधुरा त्याच्या आव्हानाला घाबरून पार्टीला आलीच नाही. तेवढ्यात क्लबच्या मुख्य दरवाजापाशी अचानक सर्वांच्या नजरा खेळल्या आणि संपूर्ण हॉलमध्ये एकच कुजबूज सुरू झाली. अद्वैतनेही पाठीमागे वळून पाहिले आणि त्याच्या हातातला ग्लास सुटता सुटता राहिला. त्याचे डोळे विस्फाटले आणि त्याची पूर्णपणे बोलतीच बंद झाली. ती मधुरा होती. तिने अद्वैतने दिलेला तोच ब्लॅक डिझायनर ड्रेस घातला होता, पण तिने तो इतक्या डौलदारपणे आणि एलिगंट पद्धतीने कॅरी केला होता की एखाद्या आंतरराष्ट्रीय मॉडेल सारखी किंवा कॉर्पोरेट क्वीन सारखी दिसत होती. तिने तिचे केस मोकळे सोडले होते. चेहऱ्यावर हलका आणि आधुनिक मेकअप होता. साडीमध्ये अत्यंत साधी दिसणारी मधुरा या वेस्टर्न कपड्यांमध्ये इतकी कमालीची सुंदर आणि हॉट दिसत होती की अद्वैतच्या मित्रांनाही ओळखणे कठीण झाले. पुण्याच्या मुलीमध्ये इतका क्लास आणि इतका आधुनिक लुक असू शकतो याची अद्वैतने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. मधुराने तिच्या या रूपाने अद्वैतला सर्वात मोठे सरप्राईज दिले होते. मधुरा अत्यंत आत्मविश्वासाने आणि डौलदार चालीने अद्वैतच्या दिशेने चालत आली. अद्वैत तिच्याकडे पाहतच राहिला. त्याच्या चेहऱ्यावरचा तो घमिंडी भाव कुठेच्या कुठे पळून गेला होता. मधुराने अद्वैतच्या जवळ येऊन त्याच्या कानापाशी हळूच म्हटले, काय अद्वैत, ओळखू आले नाही का? पुण्याच्या मुलीला प्रत्येक रूप तितक्याच ताकदीने सांभाळता येते, मग ती नऊवारी साडी असो वा लंडनचा डिझायनर ड्रेस. त्यानंतर अद्वैतची तीच जुनी हायफाय मैत्रीण तानिया, जिने गृहप्रवेशाच्या दिवशी मधुराचा अपमान केला होता, ती मधुराचा हा जबरदस्त लुक पाहून जळफटाने लाल झाली होती.
तिला मधुराचे हे कौतुक सहन होत नव्हते. ती तिच्या काही मित्रांसह मधुरा आणि अद्वैत उभे होते तिथे आली. तानिया उपरोधाने म्हणाली, ओह अद्वैत, तुझी वाईफ तर आज खूप वेगळी दिसते. ड्रेस तर चांगला घातलाय, पण मधुरा, फक्त महागडे वेस्टर्न कपडे घातल्याने कोणी हाय क्लास होत नाही. तुझी पार्श्वभूमी तर पुण्याचीच आहे ना. तिथल्या लोकल युनिव्हर्सिटीत शिकलेल्या मुलींना फक्त कपडे बदलता येतात, पण कॉर्पोरेट जगाचे मॅनर्स आणि इंग्रजी भाषा कशी समजणार? तानियाने मुद्दाम सर्वांसमोर मधुराच्या शिक्षणाचा आणि पुण्याचा पुन्हा अपमान करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मधुरा गप्प बसणार नव्हती. तिने अद्वैतकडे पाहिले, जो शांत उभा होता. मधुरा एक पाऊल पुढे आली. तिने तानियाच्या डोळ्यात डोळे घालून अत्यंत शुद्ध, प्रगल्भ आणि ब्रिटिश उच्चार असलेल्या इंग्रजीत बोलायला सुरुवात केली. तिचा आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमला. मिस तानिया, a dress only changes the appearance, but education and values define a person's class. I wore this outfit because my husband challenged me, and as a woman from Pune, I never back down from a challenge. Regarding my education, I hold a master degree with a gold medal from Pune University, which is globally known as the Oxford of the East. I can adapt to any culture in the world within seconds, whether it's traditional or modern. To class is not about showing off the lifestyle. It's about having the intelligence to handle any situation with dignity. Something that your so-called elite upbringing clearly failed to teach you. अर्थात मिस तानिया, कपडे फक्त माणसाचे बाह्य रूप बदलतात, पण शिक्षण आणि संस्कार माणसाचा खरा क्लास ठरवतात. माझ्या पतीने मला चॅलेंज दिले होते, म्हणून मी हा ड्रेस घातला, आणि पुण्याची मुलगी कधीच चॅलेंज पासून मागे हटत नाही. राहिला प्रश्न माझ्या शिक्षणाचा, तर मी पुणे विद्यापीठातून सुवर्ण पदकासह मास्टर डिग्री पूर्ण केली आहे, ज्याला जगभरात पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हटले जाते. मी जगातील कोणत्याही संस्कृतीशी काही सेकंदात जुळवून घेऊ शकते, मग ती पारंपरिक असो वा आधुनिक. खरा क्लास श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यात नसतो, तर कोणत्याही परिस्थितीला सन्मानाने सांभाळण्याच्या बुद्धिमत्तेत असतो. जी गोष्ट तुमच्या या उच्च राहणीमानाने तुम्हाला शिकवली नाही, हे स्पष्ट दिसते. मधुराचे ते अस्खलित, अत्यंत कडक आणि आत्मविश्वासाने भरलेले इंग्रजी ऐकून संपूर्ण क्लबमध्ये जणू शांतता पसरली. तानियाचा चेहरा पांढरा फटफटीत पडला होता. तिच्यासोबत हसणारे अद्वैतचे मित्र तोंड वासून पाहतच राहिले. तेवढ्यात अद्वैतचा मुख्य परदेशी क्लायंट पुढे आला. त्याने मधुराच्या शब्दांवर जोरात टाळ्या वाजवायला सुरुवात केली. त्याच्या पाठोपाठ हॉलमधील इतर परदेशी क्लायंट्सनीही टाळ्या वाजवल्या. तो परदेशी क्लायंट अद्वैतच्या जवळ आला आणि म्हणाला, अद्वैत, your wife is exceptionally brilliant and stunning. She is modern yet so dignified. You are a very lucky man. म्हणजे अद्वैत, तुझी पत्नी अत्यंत हुशार आणि देखणी आहे. ती आधुनिक आहे आणि तितकीच स्वाभिमानी आहे. तू खूप नशीबवान माणूस आहेस. पार्टी संपवून जेव्हा दोघे गाडीतून घराकडे परतत होते, तेव्हा अद्वैतच्या मनात एक प्रचंड मोठी उलथापालथ झाली होती. संपूर्ण प्रवासात तो एकही शब्द बोलू शकला नाही. आजपर्यंत ज्या साधेपणाला तो कमकुवतपणा समजत होता, त्या साधेपणामागे इतकी मोठी शक्ती, बुद्धिमत्ता आणि सौंदर्य दडले आहे, हे आज त्याने स्वतः पाहिले होते. मधुराने त्याच्याच आव्हानाचा स्वीकार करून त्याचाच डिझायनर कपड्यांमध्ये त्याच्या संपूर्ण बिझनेस विश्वाला थक्क केले होते. अद्वैतच्या मनातील गर्वाचा किल्ला आज खऱ्या अर्थाने ढासळायला सुरुवात झाली होती. घरी आल्यावर अद्वैत खोलीत गेला. मधुरा सोफ्यावर झोपण्याची तयारी करत होती. अद्वैत तिच्या जवळ आला. त्याचा आवाज यावेळी नेहमीसारखा उद्धट नव्हता, तर त्यात एक प्रकारची अस्वस्थता आणि सुप्त आदर होता. तो म्हणाला, मधुरा, आज पार्टीत तू जे काही केलेस ते खरोखरच अनपेक्षित होते. मला वाटले नव्हते की तू तो ड्रेस घालशील आणि इतके उत्तम इंग्रजी बोलून तानियाला गप्प करशील. मधुराने अद्वैतकडे पाहिले
आणि शांतपणे म्हणाली, अद्वैत, मी आधीच सांगितले होते, आम्ही मध्यमवर्गीय असू, पण आमचे विचार आणि आमचे शिक्षण जुनाट नाही. मी तुमच्या जगातही तितक्याच ताकदीने जगू शकते जितकी मी माझ्या पुण्याच्या वाड्यात जगते. पण फरक एवढाच आहे की मला माझ्या कपड्यांचा किंवा पैशांचा गर्व नाही. मला आनंद आहे की तुम्हाला तुमचे उत्तर मिळाले. अद्वैत काहीच बोलू शकला नाही. तो शांतपणे बेडवर जाऊन बसला, पण त्याच्या डोळ्यांतील झोप उडाली होती. दोन किनाऱ्यांमधील अंतर अजूनही होते, पण अद्वैतच्या मनात मधुराबद्दल आता एक आदरयुक्त भीती आणि प्रेमाची पहिली सुप्त ठिणगी पडली होती. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या भागात. हसत रहा, खुश रहा. धन्यवाद.